नमस्कार. सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे, जिथे मी तुमच्यासाठी घेऊन येत असते घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स जी आपली रोजची अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतात. चला तर आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. रोजच्या जेवणात वापरण्यात येणारे हे तूप शुद्ध आहे की नाही हे कसं ओळखायचं? कारण आजकाल मार्केटमध्ये शुद्ध तूप या नावाखाली बरीचशी भेसळ ही तुपात केली जाते. त्यामुळे रोज खाण्यात येणारे हे तूप शुद्ध आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर त्यासाठी एखाद्या वाटीमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्या. आता या पाण्यामध्ये जे तूप तुम्ही वापरता त्याचा काही ड्रॉप्स किंवा किमान अर्धा चमचा या पाण्यामध्ये ॲड करा. हे तूप जर तळाशी चिकटलं किंवा अगदी तळाशी जमा झालं तर यामध्ये खूप भेसळ आहे असं समजा. जर हे तूप असं पाण्यात तरंगलं तर याचाच अर्थ आपलं तूप हे अगदी प्युअर आहे. हे तूप शुद्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. यानंतर पाण्यातली हे तूप चमच्याने काढायला गेलं तर चमच्यामध्ये सुद्धा हे अगदी सहज येतं. तर तूप शुद्ध आहे की नाही हे ओळखण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. बऱ्याच वेळा आपण पाहतो की मार्केटमधून ज्यावेळेस तेलाचे असे पॅकेट आपण आणतो त्यातलं तेल असंच वापरणं अवघड जातं. त्यामुळे नेहमी अशा तेलाच्या कॅनमध्ये किंवा बॉटलमध्ये एखाद्या डब्यामध्ये आपण ते ओतून ठेवतो. परंतु तेलाचे हे पॅकेट्स रिकामे करत असताना किंवा ओतताना बऱ्याच वेळ यातलं तेल या बॉटलमधून खाली सांडतं किंवा बऱ्याच वेळ ते वायाही जातं. मग अशा वेळेस यातलं हे तेल ओतत असताना ते प्रॉपर या डब्यात किंवा एखाद्या बॉटलमध्ये पडावं, जास्त वाया जाऊ नये यासाठी एक सोपी ट्रिक आपल्याला करायची आहे. यासाठी जर आपल्या घरामध्ये एखादी छोटीशी पाण्याची किंवा कोल्ड्रिंकची जी बॉटल असते ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचा जो झाकणाचा भाग आहे तो आपल्याला कात्रीने किंवा चाकूच्या साहाय्याने कट करायचा आहे. बॉटलचा हा पुढचा भाग कट केल्यानंतर शिल्लक राहिलेला हा जो खालचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला फेकून द्यायचा नाही. त्याचा सुद्धा एक छान वापर पुढे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता बॉटलचा हा जो पुढचा कट केलेला भाग आहे तो या डब्यामध्ये किंवा ज्या बॉटलमध्ये तुम्हाला तेल ओतायचं आहे त्याच्या तोंडाशी असं आपल्याला लावायचं आहे आणि त्यानंतर याच्या साहाय्याने आता हे पॅकेटमधलं तेल आपल्याला यामध्ये ओतायचं आहे. एक प्रकारच्या नरसळ्याचंच हे काम करेल. या बॉटलचा असा वापर केल्यामुळे तुम्ही पाहाल आता अजिबात यातून तेलही सांडणार नाही आणि तेल सांडलं नाही तर ते आता वायाही जाणार नाही. बॉटलच्या झाकणाचा हा भाग जो आपण एकदा कट करून ठेवला की नेहमीच असे ऑइल किंवा इतर कुठलेही लिक्विड एखाद्या जारमध्ये किंवा बर्नीमध्ये बॉटलमध्ये वगैरे भरताना याचा ॲज अ नरसाळ म्हणून तुम्ही नक्की वापर करू शकता. माझ्या मते फक्त लिक्विडच नाही तर घरातील इतर कुठले ड्राय इन्ग्रेडियंट्ससुद्धा आपण एखाद्या बर्नीमध्ये किंवा डब्यामध्ये भरायला जातो त्यावेळेस बर्नीचं तोंड अगदी बारीक असतं. त्यावेळेससुद्धा याचा जर आपण वापर केला तर ते पदार्थ त्या बर्नीमध्ये भरताना काही सांडत नाही आणि त्यामुळे पदार्थ वायाही जात नाही. तेलाचं हे पॅकेट डब्यामध्ये ओतत असताना बऱ्यापैकी तेल या पॅकेटमध्ये असं शिल्लक राहतं. त्यामुळे हे पूर्णपणे निघावं म्हणून अशा एखाद्या डब्यावरती आपण ते निथळत ठेवतो. त्यासाठी बराचसा वेळही जातो. तर त्यावरती एक सोल्युशन आपण करायचं आहे. ज्यावेळेस आपण कणिक वगैरे भिजवतो तर याच्या चपात्या बनवण्यापूर्वी काही थेंब आपण तेलाची यावरती टाकतो. तर अशा वेळेस नवीन तेल घेण्यापेक्षा हे जे पॅकेट तेलाचं आपण आत्ताच रिकामं केलं आहे त्यामध्ये बऱ्यापैकी तेल हे शिल्लक राहतं. तर याचा वापर इथे कणकेला लावण्यासाठी आपण करू शकतो. तर हे जे तेलाचं पॅकेट आहे थोडंसं मी कट करून घेणार आहे आणि याच पॅकेटमध्ये आता हे जे कणिक आहे ते मी व्यवस्थित पुसून घेणार आहे. म्हणजे या पॅकेटमध्ये जर थोडंफार तेल शिल्लक राहिलं असेल तर तेही वापरात येईल. तेल अजिबात वाया जाणार नाही आणि आपलं कणिकसुद्धा सॉफ्ट होईल. तुमच्यापैकी बरेच जण ही ट्रिक पहिल्यापासून वापरतही असतील परंतु पर्सनली मला असं वाटतं की बऱ्याच जणी अशा असतात की त्यांना अशा या ट्रिक्स माहिती नसतात. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आणि ही ट्रिक नक्कीच नवीन आणि उपयोगाची ठरेल अशी मला आशा आहे. तर या पॅकेटमधलं तेल लावल्यानंतर आता हे जे कणिक आहे ते एकसारखं करून घ्यायचं आहे आणि याच्या चपात्या जर तुम्ही लाटाल तर तुम्ही पाहाल अगदी मऊ आणि अगदी टम्म फुगणाऱ्या अशा या सॉफ्ट चपात्या नक्कीच होतील. आता जसं मी म्हटलं की कट केलेल्या या बॉटलचा जो मधला भाग आहे त्याचासुद्धा छान वापर आपण पुढे पाहणार आहोत. यासाठी आता या बॉटलचा मधोमध जो भाग आहे गोलाकार तो मी एका कात्रीच्या साहाय्याने कट केला आहे.
त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखाद्या बॉटलचं किंवा डब्याचं झाकण असेल तर ते आपल्याला घ्यायचं आहे, जे या बॉटलच्या साईजचंच असावं आणि या बॉटलचा जो मधला भाग आहे कट केलेला तो या झाकणामध्ये आपल्याला असा ठेवायचा आहे. तर तुम्ही पाहाल अगदी एक छान असं ऑर्गनायझर आपलं तयार झालं आहे. गरज वाटल्यास एखाद्या हॉट ग्लू गनने तुम्ही हे चिटकूनही घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही पाहाल की ड्रेसिंग टेबलवरती छोट्या मोठ्या क्रीम्स किंवा अशा ट्यूब्स वगैरे ठेवण्यासाठी किंवा लहान मुलांच्या स्टडी टेबलवरती क्रेयॉन्स, रबर किंवा अशा स्टेशनरीच्या वस्तू ठेवण्यासाठी किंवा आपल्या वॉश बेसिनवरती टूथपेस्ट, टूथब्रश वगैरे अशा वस्तू ठेवण्यासाठी अगदी छान असं हे बॉटलपासून आपलं ऑर्गनायझर तयार झालं आहे. तर बेकार समजल्या जाणाऱ्या या प्लॅस्टिकच्या बॉटलचा आणि डब्यांच्या झाकणाचा हा असा वापर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपल्या किचनमध्ये बरेचशी विजेची उपकरणंही असतात, जसं की मिक्सर ग्राइंडर, ज्यूसर, त्याचबरोबर टोस्टर, सँडविच मेकर. रोजचा स्वयंपाक करत असताना या वस्तूंचा उपयोग तर आपण करतोच, परंतु बराच वेळ आपण पाहतो की अगदी किचन ओट्यावरती असलेल्या या वस्तू भाजी करताना, एखाद्या मसाला किंवा तडका देत असताना याचा अगदी तेलकट चिकटपणा या वस्तूंना लागतो. आता ही विजेची उपकरणं असल्यामुळे रोजच्या रोज एखाद्या लिक्विड किंवा पाण्याने आपण ती काही स्वच्छ करू शकत नाही. मग अशा वेळेस ही विजेची उपकरणं अगदी रोजच्या रोज पटकन स्वच्छ व्हावी, यावरती चिकट अशी लेअर जमा होऊ नये, यासाठी पाणी न लावता ही विजेची उपकरणं आपण कशी स्वच्छ करू शकतो, त्यावरचा चिकटपणा आपण कसा दूर करू शकतो, हे आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी घरामध्ये जी फेस पावडर किंवा टॅल्कम पावडर असते ती आपल्याला लागणार आहे. आता बऱ्यापैकी घरामध्ये एक्सपायर झालेल्या टॅल्कम पावडरसुद्धा असतात, ज्या आपण वापरात येत नाही म्हणून सर्व फेकून देतो. तर या फेकून न देता त्याचा असा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. सरळ ही जी टॅल्कम पावडर आहे ती घ्यायची आणि या विजेच्या उपकरणांवरती थोडी थोडी सगळ्या साईडनी आपल्याला अशी स्प्रे करायची आहे. त्यामुळे काय होईल, या उपकरणांवरती जो काही चिकटपणा आहे, तेलाचे थर आहे, टॅल्कम पावडर सोक करून घेईल आणि त्यामुळे हा चिकटपणा दूर करणं सोपं जातं. टॅल्कम पावडर स्प्रे केल्यानंतर एका स्वच्छ आणि कोरड्या कपड्याने आता ही टॅल्कम पावडर आणि ही विजेची उपकरणं आपल्याला पुसून घ्यायचे. तर तुम्ही पाहाल अगदी सहज यावरती असलेला चिकटपणा दूर होऊन जाईल, तोही कुठल्याही लिक्विड किंवा पाण्याचा वापर न करता. तर किचनमधली ही तेलकट चिकट झालेली विजेची उपकरणं पाणी न वापरता स्वच्छ करण्यासाठी एक्सपायर झालेल्या या टॅल्कम पावडरचा असा उपयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजच्या या व्हिडिओतील या सगळ्या टिप्स यापैकी कुठली टिप तुम्हाला नवीन आणि उपयोगाची वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.